सर्वांना नमस्कार. मानस समुद्रावरून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण आलो होतो गावाला शिमग्यासाठी. तर देवीचा मानाचा होम लागल्यानंतर जी पालखी आहे ती पालखी गावामध्ये भोवणीसाठी म्हणजेच घरं घेण्यासाठी पालखी गावामध्ये गेली होती आणि तब्बल 10-12 दिवसानंतर पालखी आज जी आहे ती आमच्या वाडीमध्ये येणार होती. तर जशी मोठी पालखी आहे तशीच आमच्या वाडीमध्ये श्रीदेव रूपाजी देवांची पालखी आमच्या वाडीमध्ये असते. तर तीच पालखी सजवण्यासाठी आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. जशी आमची गावदेवीची पालखी आहे तशीच आमच्या वाडीमध्ये श्रीदेव रूपाजी देवांची पालखी जी आहे ती दरवर्षी शिमग्यामध्ये घरं घेण्यासाठी म्हणजे भोवणीसाठी जी आहे ती सजते. तर या रूपाजी देवांची जी पालखी आहे तर त्या पालखीची देखभाल आणि पूर्ण सजावटीचं जे काम आहे ते आमच्या वाडीतील सर्व पोरं एकत्र येऊन करत असतात. तरी पालखी जी आहे ती आमच्या वाडीतील हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरामध्येच वर्षभर ठेवली जाते. तर आता ही जी पालखी आहे ती व्यवस्थित पाण्याने साफ वगैरे करून नंतर जी आहे ती या पालखीची जी सजावट आहे ती सजावट आम्ही करणार होतो. साधारणतः 20-21च्या दरम्यान ही जी पालखी आहे ती पालखी आम्ही नवीन तयार केली होती. याआधी जी आहे ती लाकडाची पालखी होती आणि ती थोडी वजनाने भारी होती आणि ती पूर्ण वाडीमध्ये घरं घेण्यासाठी जेव्हा बाहेर पडायची तर तेव्हा ती वजन भारी असल्यामुळे सर्वांना शक्य होत नव्हतं. तर त्यामुळे ती पालखी जी आहे ती रद्द करून त्याच्यानंतर आम्ही जी समोर पाहतो ना स्टीलची पालखी ती स्टीलची पालखी तयार केली होती. तर ही पालखी जी आहे ती वजनाने हलकी आणि इझिली जे आमच्या वाडीतील जे नेक्स्ट जनरेशन आहे तर ते पूर्ण घरं घेण्यासाठी ते फिरवू शकतात. तर अशा प्रकारे जी आहे ती पालखी एकदम वजनाने हलकी बनवण्यात आली आहे. तर इकडे आता साफसफाई पालखीची जे साफसफाई आहे तर साफसफाईचं काम चालू होतं. तर स्वच्छ पाण्याने ही पालखी जी आहे ती पालखी आधी व्यवस्थित साफ करण्यात येते. तर ही जी समोर पालखी पाहतो ना तर ती स्टीलची पालखी आहे आणि स्टीलची पालखी आम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान नवीन बनवली होती. तर या पालखीचं जे बांधणीचं काम आहे तर त्या बांधणीच्या कामामध्ये मोलाचे जे योगदान लाभले ते आमचे बंधू कैलासवासी राकेश यशवंत शिर्के. तर हा जो आमचा भाऊ आहे ना तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो एकदम हिरिरीने भाग घ्यायचा. तर त्यानेच या पालखीमध्ये सर्वात जास्त जे योगदान आहे ना तर त्याचे लाभले आहे. तर भविष्यामध्ये जेव्हा या पालखीची सजावट होईल ही पालखी जेव्हा शिमग्यामध्ये सजेल तर तेव्हा आमचा जो भाऊ आहे कैलासवासी राकेश यशवंत शिर्के तर याची आठवण नक्कीच आम्हाला येईल. तर अल्पशा आजाराने डिसेंबर 2025मध्ये या कैलासवासी राकेश शिर्के यांचं निधन झालं. तर ह्या पालखीच्या बांधणीमध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान आहे. पालखी जे आहे ते उल्हासनगरमध्ये आम्ही जो स्टीलचे जे कारागीर आहेत उल्हासनगरमध्ये तर तिथे आम्ही पालखी बनवून घेतलेली. तर ती पालखी तिथे बनवण्यापासून ते वाडीमध्ये गावाला आणण्यापर्यंत राकेशने जे आहे ते आमचा जो भाऊ आहे राकेश तर याचे मोलाचे योगदान आम्हाला लाभले होते. तर इकडे गेल्या वर्षी जे आमचे पासोडे होते तर पासोडे सगळे सोडायचं काम चालू होतं. त्यानंतर एक पासोडे जे आहेत ते पासोडे व्यवस्थित सुई धाग्याच्या साहाय्याने इथे जोडायचं काम चालू होतं. तर दरवर्षी जे पण शिमग्याला असतात तर ते आधी येऊन बारक्या पालखीच्या सजावटीचं काम करत असतात. इकडे पासवर्ड बांधायचं जे काम आहे ते आमचे बंधू सिद्धेश वैभव आणि धीरेशदादा करत आहेत. तर व्यवस्थित प्रकारे सुई दोऱ्याच्या सहाय्याने पासवर्ड आहे तो एकदम टाईट पालखीमध्ये बांधण्यात येतं जेणेकरून
जेव्हा पालखी भोवणीला बाहेर पडते तेव्हा तो पासोडा आहे तो निघणार नाही याची काळजी प्रत्येकजण घेत होता, जेणेकरून सुईद्वाराच्या साहाय्याने घट्ट बांधलं तर भोवणीच्या वेळेला तो पासोडा जो आहे तो निघणार नाही. तर अशा प्रकारे जे आहे ते पासोडा बांधायचं काम इकडे सिद्धेश आणि आमचे सर्व बंधू करत होते. तर आतल्या बाजूने पासोडा बांधून झाल्यानंतर मूर्त्या बसवण्याचं काम चालू होतं. तर आम्ही श्रीदेव रूपा जे आहेत तर त्यांचा नारळ जो आहे तो नारळ आम्ही पालखीमध्ये बसवतो आणि एक राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे. तर अशा 2 मूर्त्या आम्ही पालखीमध्ये बसवतो. तर इथे समोर पाहू शकता की पालखी जी आहे ती सजून रेडी आहे. तर पालखी इकडे आता पूर्ण सजून रेडी आहे आणि पालखी एकदा पूर्णपणे सजवून झाली की पालखीची जी पूजा केली जाते, हातभेटीचा नारळ ठेवला जातो आणि आरज लावली जाते. तर इकडे आमचे जे बंधू आहेत महेश, तर ते पालखीची पूजा करत होते. तर पूजा करून झाल्यानंतर हातभेटीचा नारळ ठेवला जातो आणि जर जी काही चूकभूल झाली असेल तर ते चूकभूल माफ करण्यासाठी देवाला सर्वजण जे आहे ते शरण येतो. तर दुसऱ्या दिवशी जे आहे ती पालखी भोवणी म्हणजेच घरं घेण्यासाठी बाहेर पडेल आणि पूर्ण 3 दिवस जी आहे ती पालखी पूर्ण वाडीमध्ये सर्वांच्या घरामध्ये दर्शन देण्यासाठी जाईल. तर अशा प्रकारे पालखी सजवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद. आई माझ्या आईशी 9 लाख रुपये जेव्हा आज दरवर्षीप्रमाणे पालखी सजवलेली आहे. कोणाचा हातबोट लागला असेल तर माफ करा आणि सगळ्यांना स्वतःची सांभाळा.